गुड मॉर्निंग नॉर्वे। आता मी आहे ऑस्लो एअरपोर्टला आणि आज आपण निघालोय पॅरिसला। चला तर पॅरिसला उतरल्यावर आपण आपला पहिलाच पॉइंट कव्हर करतोय, तो म्हणजे आयफेल टॉवर। आता आपण चाललोय आयफेल टॉवरला। तिथे लिफ्ट आहे, लिफ्टने आपण जाणार आहोत। चालत पण जाऊ शकतो, पण आपण जाणार आहोत लिफ्टने, सेकंड फ्लोर आणि मग टॉपला। इथे आपल्याला लिफ्ट दिसते ही खाली येताना, आणि तिथे जिना दिसते, त्याच्यावर आपल्याला लोक दिसतात वरती चढताना। मस्त व्ह्यू दिसते, मस्त। आता आपण सेकंड फ्लोअरला आहोत, बाहेर आलोत म्हणजे लिफ्टने, आणि इतकं छान दिसते ती नदी आणि सगळं, बाप रे। आणि इथून मेन ह्यांचे जे अट्रॅक्शन्स आहेत ते सुद्धा दिसत आहेत, पण थोडंसं पावसाळे आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे, पण बाकी खूपच छान वाटलं एकदम। माय गुडनेस, खूपच मस्त एकदम। आणि इथून आपल्याला पूर्ण सिटी सुद्धा दिसते छान एकदम। तरी आपण हे सेकंड फ्लोअर वरून बघतोय, अजून जेव्हा टॉप वरून बघू तेव्हा बाप रे। सेकंड फ्लोअरवर सोविनियर शॉप आहे, आपण त्या शॉपमध्ये जाऊया आतमध्ये आता। इथे मी आपल्याला दाखवते आता हे आयफेल टॉवर, जो लाईटमध्ये ब्लिंक होतो ते आपल्याला इथे दिसत आहे। साईज सुद्धा आहे, छोटी मोठी, एकदम मोठी, खूप छान दिसतंय, पण खूपच छान। आयफेल टॉवरचं मेन अट्रॅक्शन एकदम टॉपच्या डेकला येऊन आता आपण बघतोय। खूप म्हणजे तुम्ही स्वतःच बघा, इतका सुंदर व्ह्यू। म्हणजे मी याआधी मलेशियाला बघितलं आहे, दुबईला, हाँगकाँग, सगळे असे व्ह्यूज, पण हा सुद्धा त्याचं एक स्वतःचं म्हणजे एक वेगळं लुक आहे। खूपच छान दिसते, खूपच छान। म्हणजे एवढी मोठी सिटी बसवली आहे, बाप रे। आता आपण अजून एखाद्या टॉपच्या डेकला आलेलो, जो ओपन डेक आहे त्याच्यावरती नाहीये, पण हा सगळ्यात शेवटचा टॉप डेक आहे। आणि चाललो आता आपण लिफ्टनी खाली, मस्त। आलो आता आपण खाली, आणि आता मी तुम्हाला पुन्हा एकदा बाहेरून या अख्ख्या टॉवरचा व्ह्यू दाखवते।
आता मी उभी आहे, हा एक जुना ब्रिज आहे बरहकीम म्हणून, आणि ह्याचं बऱ्याचशा हॉलिवूड मूवीमध्ये ह्याचं शूटिंग आहे. आज आपण आलो आहे पॅरिसमध्ये, आणि पॅरिसमध्ये माझ्यावर कोण आहे बघा, माझी नणंद आहे ॲक्च्युली, आणि मला इतक्या वर्षांनी भेटले, ऑलमोस्ट 6 वर्षांनी, आणि तिची आणि आमची भेट झाली आहे पॅरिसमध्ये. आणि ती आज आम्हाला एवढंच छान, म्हणजे आम्ही सकाळपासून थकवा गेलो होता, तो पूर्ण थकवा तिने आमचा घालवला आहे. प्रत्येक स्पॉट ती आम्हाला फिरवते, ह्या अँगलने तुम्ही टॉवर बघा, ह्या अँगलने बघा, असं करत तिने आमचा दिवस पूर्ण मस्त बनवला एकदम. तुला कसं वाटलं? मला खूप छान वाटलं. 6 वर्षांनी आपण भेटतो ना. हे आपण आज सकाळी जे ट्रेनचं तिकीट घेतलं, मी म्हटलं 3 दिवसाचा पास, ते हे तिकीट आहे. आता हे तिकीट मी इथे वापरून आतमध्ये चालली आहे. हाय, आता आपण आहोत शॉम्स एलिजेला, आणि माझ्या मागे तुम्हाला दिसतंय आर्क दे ट्रायम्फ आहे ते. थोडंसं थकलोय, सकाळपासून खूप फिरतोय अगदी पूर्ण पॅरिस म्हणजे उतरल्यापासून फिरतोच आहे. तर जरासं आता कॉफी ब्रेक घेते, म्हणजे थोडंसं फ्रेश झालं की पुन्हा फिरायला मोकळी. इथे आपल्याला दिसते ही अंडरग्राउंड रेल्वे आहे, डबल डेकर आहे. सेन रिव्हर आहे खाली. ही इथे आपल्याला दिसते ही सिने रिव्हरची डिनर क्रूज आहे ही, आणि अशा इथे भरपूर, म्हणजे तुम्ही इथे डिनर करायसाठी किंवा दुपारी असाल तर लंचसाठी अशा या वेगवेगळ्या क्रूज आहेत इथे, आणि वेगवेगळ्या कंपन्यांच्या सुद्धा आहेत. इथे आपल्याला दिसतं हे नॉटरडेम कॅथेड्रल आहे. नॉटरडेमच्या जवळ ही रुडेला हुशे म्हणून स्ट्रीट आहे. सोविनियर शॉपिंगसाठी खूप फेमस स्ट्रीट आहे, म्हणजे इथे कायम टुरिस्ट आणि हा एरिया खूप गजबजलेला असतो. एकदम बझिंग आणि एकदम हॅपनिंग अशी स्ट्रीट आहे. आणि इथे खायचे सुद्धा खूप ऑप्शन्स आहेत, खूप रेस्टॉरंट्स आहेत, हॉटेल्स आहेत, बार्स आहेत. जेव्हा कधी तुम्ही इथे येणार असाल पॅरिसमध्ये किंवा या एरियात, तर इथे शॉपिंगसाठी तुम्ही नक्की या. हे फ्रेंच गोर्मे आईस्क्रीम आहे. हे मॅक्रॉन बरोबर सर्व केलं जातं. हे फ्लॉवरच्या शेपमध्ये खूप छान करून देतात. सो हे आईस्क्रीम टेस्ट करण्यासाठी ॲमोरिनोला नक्की भेट द्या.
आपण इथे डिनरसाठी ब्रेक घेतोय. आणि पूर्ण व्हेजिटेरियन वेगन म्हणजे आपल्याला इथे आपल्याला सगळं फूड मिळणार. मी आज डिनरमध्ये हे वेगन फलाफल ऑर्डर केलं आहे आणि साधारण 8 ते 10 युरोमध्ये हे सगळं येतं. पॅरिसमधला आज पहिला दिवस. उतरल्यापासून जी मी म्हणजे हॉटेलला गेल्यानंतर जी बाहेर पडली आहे, एक एक ठिकाणं कवर करते आहे. आणि आता रात्रीचे 10:30 वाजले आहेत. मी आहे आता जमाकडे आणि आता हा शेवटचा स्पॉट मी कवर करते आहे. उद्या सकाळी मी पुन्हा बाहेर पडणार आहे, अजून नवीन नवीन ठिकाणं तुम्हाला दाखवणार आहेत. सो आजच्या दिवसासाठी बाय बाय आणि तुम्ही हा व्लॉग नक्की पूर्ण बघा. आज सेकंड डे आपला पॅरिसमधला आणि आज आपण आलोय, माझ्या मागे तुम्हाला दिसते हे लोरे म्युझियम आहे. आज आपण तिथे चाललोय. चला तर मग. हे जे ग्लास पिरामिड दिसतंय ते आधीपासून नव्हतं. 1983 मध्ये चायनीज आर्किटेक्ट लिओ मिंगपे ह्यांनी याचं काम केलं आणि 1989 मध्ये हे सर्वांसाठी ओपन झालं. आपण आता आतमध्ये आलोय म्युझियमच्या आणि मी तुम्हाला तिकीट दाखवते. 22 युरो पर पर्सन ही तिकीट आहे म्युझियमची. आणि जर तुम्हाला ऑडिओ गाईड हवा असेल म्हणजे ते ऑप्शनल आहे, पण आम्ही घेतलंय 6 युरो त्याची तिकीट आहे. जगातलं सगळ्यात मोठं म्युझियम आहे हे. 7 लाख स्क्वेअर फीट एवढं मोठा याचा एरिया आहे. मोनालिसाचं पेंटिंग ह्याच म्युझियममध्ये आहे. साधारण 12व्या शतकातली ही बिल्डिंग आहे. 15-16व्या शतकात हे राजाचं पॅलेस होतं आणि 1793 मध्ये ह्याचं म्युझियममध्ये रूपांतर झालं. आता आपण आहोत 711 ह्या दालनमध्ये, या रूममध्ये. आणि मी जेवढ्या दालन फिरलो त्या मानाने इथे सगळ्यात जास्त टुरिस्टची गर्दी आहे, कारण इथे आहे वर्ल्ड फेमस मोनालिसाचं पेंटिंग. माझ्या मागे आपल्याला दिसतंय हे पेंटिंग आता मोनालिसाचं. एवढी गर्दी आणि मी आपली सगळ्यांना ढकलत थोडीशी करून पुढे आली आहे. आता आपण बाहेर आलो आहे म्युझियममधून आणि मोनालिसाचं पेंटिंग बघून तर मला अक्षरशः इतकं की अगदी डोळ्याचं पारणं फिटलं. आणि आता आपण इथून निघतो. आपण नेक्स्ट पॉईंटला आता जाणार आहोत. आपण सेन रिव्हरकडे चाललो आहे नाईट क्रूज करायला. आता आपण मेट्रोने चाललोय रिव्हर क्रूजला, म्हणजे जी आयफिल टॉवरकडची रिव्हर क्रूज, तिथे आपण चाललोय.
आता आपण मेट्रोने ट्रोकाडेहो या स्टेशनला उतरलोय आणि इथून साधारण 10 मिनिटं आपल्याला वॉक करायला लागणार आहे. ट्रोकाडेहोचा हा फोटो स्टॉप आहे. म्हणजे इथून आपल्याला खूपच छान अँगलने इथून आपल्याला टॉवर दिसतोय. आपण आता एंट्री करतोय क्रूज मध्ये. आणि इथे आपल्याला दिसतंय हे ब्लिंकिंग चालू झालंय. आणि मी ही रात्री 10ची शेवटची क्रूज घेतली आणि आता एक्झॅक्ट 10 वाजता हे इथे ब्लिंकिंग स्टार्ट झालंय. वाव, काय दिसतंय एकदम मस्त. म्हणजे स्पेशली मी क्रूज ह्याच्यासाठीच घेतली होती की मला क्रूज मधून हे ब्लिंकिंग बघायचं होतं. आणि टोटल हे 5 मिनिटासाठी आता हे ब्लिंकिंग कंटिन्यूस चालू राहणार आहे. खूपच छान दिसते, खूपच मस्त एकदम. इथे आपल्याला दिसते हे लुव्रे म्युझियम. आपण ह्याचा सुद्धा व्हिडिओ कव्हर केलाय, त्याची सुद्धा तुम्हाला मी लिंक इथे देते. तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आपण रिव्हर क्रूज जी स्टार्ट केली तेव्हा सुद्धा ब्लिंकिंग चालू झालेलं आणि आपण आता उतरलोय रिव्हर क्रूज मधून आणि आता हे ब्लिंकिंग त्याच टाइमला चालू झालंय. म्हणजे एक्झॅक्ट 1 तासाची क्रूज होती आणि 1 तासाने हे ब्लिंकिंग बरोबर चालू झालंय. आज आपला पॅरिसमधला 3रा दिवस आहे आणि आता आपण चाललोय साखरकर कॅथेड्रलला. चला तर. आणि आता आपण इथून असं वरती जाणार आहोत. तिथे पायऱ्या सुद्धा आहे आणि गंडोला सुद्धा आहे आणि ही पूर्ण स्ट्रीट आपल्याला शॉपिंग सोव्हिनियर्सची आहे. अशी एकच डब्याची गंडोला आहे. खालून वरती येते, वरून खाली जाते. हे सर्वांसाठी रोज ओपन असतं. सकाळी खूप लवकर उघडतं आणि संध्याकाळी उशिरापर्यंत हे चालू असतं. बासलिकासाठी एंट्रन्स फी नाही आहे, पण जर डोम आणि क्रीपला जायचं असेल तर आपल्याला त्याची फी आहे.
आता आपण बघितलं हे साखरकर कॅथेड्रल, खूप छान म्हणजे तुम्हाला कमीत कमी 1.5 तास तरी कमीत कमी पाहिजे, 1 ते 1.5 तास तर कमीत कमी. आणि खूप शांत वाटलं, खूप छान वाटलं. जर तुम्ही कधी पॅरिसमध्ये येणार असेल तर नक्की ह्या ठिकाणाला तुम्ही व्हिजिट करा. आता आपण चाललोय आयफिलच्या रिव्हर क्रूजला. खूप वेगळा एक्सपिरियन्स घेणार आहोत, डे टूर करणार आहोत. चला तर माझ्या मागे तुम्हाला हे तिकीट घर दिसतंय. तुम्ही इथे येऊन सुद्धा तिकीट काढू शकतात आणि ऑनलाईन सुद्धा आपल्याला तिकीट घेता येते. आणि या रिव्हर क्रूजचं तिकीट आहे 18 युरो आणि 1 आवरची ही क्रूज आहे. आपण आलोय आता क्रूजवर आणि दुपारी 3ची आपली ही क्रूज आहे. माझ्या मागे तुम्हाला दिसतोय आयफिल टॉवर. आणि आता आपण 1 तासात ह्या क्रूजने आपण पूर्ण सिटी फिरणार आहोत. एक एक आपण मॉन्युमेंट बघणार आहोत. खूप छान सनी डे आहे, मस्त एन्जॉय करूया. आणि आत्ता हे दुपार आहे, पण संध्याकाळ नंतर आयफिल टॉवरला लाईट लागतात, ते बल्ब्स लागतात. ते दर 1 तासाला असतात आणि ती 5 मिनिटांनी लाईट अशी ब्लिंक होत असते आणि तो खूप छान नजारा असतो बघायला. इव्हनिंग आणि डे टूर मस्तच आहे. या रिव्हर क्रूजवर जर्मन, स्पॅनिश, पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्लिश, हिंदी, अरेबिक, इटालियन, रशियन, पोलिश, डच, चायनीज, जापनीज, कोरियन ह्या 14 लँग्वेजेसमध्ये ऑडिओ गाईड असतं. बापरे, हे लुव्र म्युझियम एवढं मोठं आहे, म्हणजे काल मी इथे गेलेली, अगदी मला दिवससुद्धा पुरला नसता, एवढं मोठं आहे. तरी मी जेमतेम 5-6 तासच तिथे फिरू शकली, पण खूप प्रचंड मोठं आहे हे. आणि ह्याची लिंकसुद्धा तुम्हाला मी इथे देते, तुम्ही नक्की तो सुद्धा व्हिडिओ बघा, खूपच सुंदर आहे. आणि इथे जे आपल्याला आजूबाजूला ज्या बोटी दिसत आहेत त्या लंच रेस्टॉरंट, डिनर रेस्टॉरंट, ब्रंच रेस्टॉरंट अशा या बोटी आहेत. आणि तुम्ही ते ऑनलाईन सर्च करू शकता, त्यांचे मेनू असतात, म्हणजे मेनूचे रेट आहेत की ब्रंचसाठी एवढं, लंचसाठी एवढं, डिनरसाठी. ते तुम्ही जर जायचं असेल तर आपण नेटवर सर्च करून जाऊ शकतो. इथे आपल्याला दिसतं हे नॉट्रेडम कॅथेड्रल आहे. 2019मध्ये याला आग लागलेली, त्यामुळे 5 वर्ष हे बंद ठेवावं लागलं. डिसेंबर 2024 पर्यंत रिओपन करायचा ह्यांचा प्लॅन आहे. हे नॉट्रेडमचे हे चर्च इथून दिसतंय, जो अर्धा भाग मागे जो जळाला होता ते अजूनही काम चालू आहे, ते आपल्या इथे मागे दिसतंय. हे आयफिल टॉवरची ही सेन रिव्हर क्रूज इतकी सुंदर, इतकी छान आहे, म्हणजे 1 आवरची आहे, पण पूर्ण तुम्हाला सिटी टूर करवते. खूप छान आहे. म्हणजे जेव्हा कधी तुम्ही पॅरिसमध्ये याल, आयफिल टॉवर आणि ही रिव्हर क्रूज नक्की करा. आता मी जिथे उभी आहे हा खूप फेमस स्पॉट, म्हणजे इन्स्टाचा एकदम फेमस स्पॉट आहे, जिथून आयफिलचा ह्या अँगलनी खूप जण फोटोशूट करतात. ट्रोकाडेहोचा हा परिसर खूपच छान दिसतोय. आणि इथे आजूबाजूला दोन्ही साईडला गोल्डन कलरचे स्टॅच्यू आहेत.
आता आपण आहोत पॅरिस इंटरनॅशनल एअरपोर्टला आणि आता आपण पुन्हा निघालो आहे ऑस्लोला. 3 दिवस मी इथे पॅरिसमध्ये होती आणि माझ्याबरोबर मी जिथे जिथे फिरली तिथे तिथे तुम्हाला नेलं आहे, तुम्हाला सुद्धा सगळं ते दाखवलं आहे. तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की एक लाईक शेअर कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच. बाय बाय.